धन्यवाद नरेश भाऊ। आजच्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित इंडिया आघाडीच्या घटक पक्षाचे सर्व सन्माननीय नेते, सन्माननीय मंच आणि या सभेला उपस्थित या परिसरामध्ये राहणारे सर्व सन्माननीय नागरिक बंधू भगिनींनो आणि माझे युवक मित्रांनो, पूर्व वक्त्यांनी आपल्या समोर आज देशामध्ये काय परिस्थिती आहे याबद्दल आपल्याला विस्तृतपणे जानकारी दिलेली आहे। थोड्याच वेळामध्ये इथे आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि आपले इंडिया आघाडीचे जे उमेदवार आहे विकासभाऊ ठाकरे यांचं सुद्धा इथे आगमन होणार आहे। त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे। म्हणून मित्रांनो, मी इथे 3-4 मुद्दे आपल्या समोर उपस्थित करणार आहे। सर्वप्रथम मी आपल्याला एक प्रश्न विचारतो मित्रांनो, की 2014 मध्ये नरेंद्र मोदी या देशासमोर आले होते आणि त्यांनी या देशाला एक आश्वासन दिलं होतं। काय आश्वासन दिलं होतं? की अच्छे दिन आएंगे। मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मित्रांनो, आले का जी अच्छे दिन? आले का अच्छे दिन? मग कोणाचे अच्छे दिन आले? या देशामध्ये कोण खुश आहे आज? मला सांगा तुम्ही। महिला खुश आहे? इथे महिला बसल्या। तुमच्या घराचं बजेट आता कसं चालू आहे? कुठे गेला गॅसचा सिलेंडर? काय आज तेलाचा भाव? प्रत्येक वस्तूवरती जीएसटी लावण्याचं काम केलं। दूध, दही, तूप, प्रत्येक गोष्ट आज महाग झालेली आहे। आज प्रत्येक गृहिणीच्या घरचा बजेट हा बिघडलेला आहे। हे आहे अच्छे दिन। आज आमचा विद्यार्थी तो परेशान आहे। स्कूल असो, कॉलेज असो, त्याची फीस भरमसाठ वाढवून ठेवलेली आहे। आणि विद्यार्थी जेव्हा एक्झाम द्यायला जातो तर त्याला माहिती पडतं की त्या परीक्षेचा पेपर ऑलरेडी लीक झालेला आहे। आज विद्यार्थी परेशान आहेत। आमच्या देशातील जे सुशिक्षित वर्ग आहे, ते तरुण आहेत, तो आज बेरोजगार आहे। मित्रांनो, आज देशामध्ये अशी परिस्थिती आहे की 45 वर्षामध्ये जेवढी बेरोजगारी नव्हती तेवढी बेरोजगारी आज आपल्या देशामध्ये आहे मित्रांनो। आज देशाची ती परिस्थिती आहे। आणि नागपूरची काय परिस्थिती आहे मित्रांनो? आज नागपूरमध्ये प्रचंड प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे। आणि ती बेरोजगारी वाढल्यामुळे आपल्या नागपूर शहरामध्ये प्रचंड आज इथे क्राईम वाढलेला आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गुन्हेगारी जर कुठे असेल तर आपल्या नागपूर शहरामध्ये। या गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे का? या गोष्टीचा आपण अभिमान करावा। अरे मेरे भाई, याला जरा घे ना। ओ दादा, या गोष्टीचा आपल्याला अभिमान असावा का? एवढी गुन्हेगारी। आणि गुन्हेगारी कशामुळे? कारण की आमच्या तरुणांच्या हाताला रोजगार नाहीये, त्यांना काम नाहीये आणि म्हणून त्यांचं फ्रस्ट्रेशन वाढलंय मित्रांनो। आणि म्हणूनच आपल्या नागपूर शहरामध्ये गुन्हेगारी वाढली। आता आमचे हे नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, ते म्हणतात की आम्ही नागपूर शहराचा खूप विकास केला। अरे, रस्ते बनवणं आणि मेट्रो करणं फक्त यालाच विकास म्हणत नाही, पण तरुणांच्या हातामध्ये तुम्हाला जर तुम्ही रोजगार देऊ शकत नाही तर मग या नागपूर शहराचा विकास झाला हे म्हणण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला नाही मित्रांनो। तुम्ही 14 मध्ये बोलले होते की दरवर्षी मी 50,000 तरुणांना रोजगार देणार। मित्रांनो, काय झालं त्या आश्वासनाचं? आमचे जे तरुण भाऊ आहेत ते सगळे आता नागपूरमध्ये रोजगार मिळत नाही म्हणून हैदराबाद, मुंबई, पुणे या सर्व शहरांमध्ये जातात, कारण की आज नागपूर शहरामध्ये रोजगार उपलब्ध नाही मित्रांनो। ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो। आज
आताच आमचे व्यापारी मित्रांनी सांगितलं की जे छोटे व्यापारी आहेत, ते उद्योजक आहेत छोटेवाले, त्यांची आज काय परिस्थिती आहे मित्रांनो. या मोदी साहेबांनी नोटबंदीचा निर्णय घेतला, काय परिस्थिती झाली. अनेक छोटे छोटे व्यापारी, अनेक छोटे उद्योजक, त्यांचे धंदे बंद पडले. त्यानंतर लगेच त्यांनी जीएसटीचा कायदा आणला आणि जीएसटीच्या कायदा आणल्याबरोबर अनेक दुसरे जे छोटे व्यापारी होते त्यांचे मित्रांनो धंदे कमी पूर्ण बंद पडले. आज देशामध्ये अशी परिस्थिती आहे का मोदीजी यांची एकच योजना आहे, गरिबांच्या पोटाला चिरणं आणि त्यांचे जे उद्योजक मित्र आहेत त्यांचे खिसे भरणं, हीच त्यांची योजना आहे मित्रांनो. आणि म्हणूनच 19 तारखेला आपल्या समोर एक संधी आहे. या संधीचा जर आपण उपयोग केला नाही आणि परत एकदा त्या बाबाजीच्या तुम्ही गोष्टींना चुकीच्या थापा आणि भूल थापांमध्ये जर तुम्ही परत एकदा फसला तर मित्रांनो तुमची मदत कोणीच करू शकणार नाही, कोणीच करू शकणार नाही. अरे एकदा चूक होते, दुसऱ्यांदाही होते, पण जर तिसऱ्यांदाही तुम्ही तीच चूक करत असणार तर मग तुमचं भलं कोणी करू शकत नाही मित्रांनो. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार आपण प्रत्येकाला दिलेला आहे त्याचा उपयोग जर तुम्ही योग्य पद्धतीने केला नाही तर मित्रांनो बघा मग येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या देशामध्ये लोकशाही सुद्धा जिवंत राहणार नाही, हा धोका सुद्धा आपल्या समोर आहे. आता गडकरी साहेब आमच्या नागपूर शहरामध्ये जेव्हा उमेदवारी त्यांची डिक्लेअर झाली तर त्यांनी या असं घोषणा दिली की ते म्हणाले की मैं प्रचार भी नहीं करूंगा, मी लोकांकडे मत मागायला सुद्धा जाणार नाही, कोणाला चाही पाजणार नाही, कोणाला देशी विदेशी पाजणार नाही. आता गडकरी साहेब सगळं करून राहिले, सगळं गल्लोगल्ली फिरून राहिले, पोस्टर बॅनर लावून राहिले, लोकांना जेवण चारून राहिले. काय झालं गडकरी साहेब, काय झालं असं मित्रांनो. त्याचं कारण असं आहे का समोर आमचा पहिलवान उभा आहे विकास भाऊ ठाकरे. कसलेला पहिलवान आणि कोण आहे विकास भाऊ ठाकरे मित्रांनो. विकास भाऊ सर्वसामान्य जनतेमधला एक बहुजन समाजाचा, ज्यांनी कार्यकर्त्यापासून तर आमदारकीचा प्रवास केलाय. हा प्रवास करून मित्रांनो त्यांनी या नागपूरच्या जनतेची सेवा केली आहे. आणि म्हणून मी आपण सगळ्या लोकांना मित्रांनो कैकईची विनंती करतो. इथे आदरणीय मुत्तेमवार साहेब यांचं आगमन झालंय. म्हणून मित्रांनो मी आता तुम्हाला शेवटची फक्त एवढीच विनंती करेन की 19 तारखेला तुम्ही चूक करू नका. एकच निर्धार करा की विकास भाऊ ठाकरे यांच्या पंजासमोरची बटन तुम्ही दाबा आणि या मोदी सरकारला घरी पाठवा, गडकरींचा पराभव करा आणि विकास भाऊंना निवडून आला, एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय विदर्भ.